हाय फ्रेंड्स, मी मानसी काकडे छाया सुपर किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे 6 सप्टेंबर म्हणजेच हरताळकेचा उपवास आणि उद्या आहे 7 सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थी। तर सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपल्या घरी 5 दिवसाचे गणपती बसतात, तर तुम्ही सर्वांनी गणपतीच्या दर्शनाला नक्की यायचंय। पण त्यासाठी गणपती आणायला आपल्याला घरी खूप सारी तयारी करावी लागणार आहे आणि घरी खरं बघायला गेलं तर काहीच तयारी झालेली नाहीये, कारण आपली परी आहे तर ती खूप ओढाओढ करत असते, त्यामुळे आम्ही काहीच केलं नाहीये अजून। आणि मी सुद्धा आता जॉब वरती आहे, तर मी आता घरी जाणार आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काय काय तयारी करायची आहे तर ती बघणार आहोत। तर तुम्ही सुद्धा या व्लॉग मध्ये नक्की बघा आणि आमच्या सोबत राहा। तर आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता आम्ही गणपती आणायला चाललोय। तर गणपतीची अजून डेकोरेशनची काहीच तयारी झालेली नाहीये, तर आम्ही सगळं काही रात्री करणार आहोत। पण सगळ्यात पहिले आता आम्ही गणपती घेऊन येतो। तर चला आता आपण आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी आणूया। तर तुम्ही आता बघितलंच की आपला लाडका बाप्पा आपल्या घरी आलेला आहे, पण डेकोरेशन काहीच झालेलं नाहीये। तर आता आम्ही रात्रभर जागून संपूर्ण डेकोरेशन हे कम्प्लीट करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती सुद्धा दीदीला डेकोरेट करायची आहे। तर आम्ही डेकोरेशन कसं करतो आणि काय काय करणार आहोत तर ते मी पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की दाखवेल। आणि आत्ताच आपली परी झोपली आहे, अजून झोपवते दीदी तिला, खरं तर ती खूप आज चिडचिड करते आणि त्यामुळे आमचं काहीच काम होत नाहीये। सो आता ती झोपली आहे, त्यामुळे आता आम्ही सगळं डेकोरेशन कम्प्लीट करू आणि तुम्हाला नक्की दाखवू। तर तुम्ही पुढे व्लॉग बघत राहा। रात्रीचे 1:30 वाजलेत आणि परीचं काय सुरू आहे इथे? अभ्यास। व्हेरी गुड। इथे आमचं डेकोरेशन चालू आहे आणि इथे परीचं अभ्यास चालू आहे रात्रीचा। परीला काही झोप येतच नाही, हो की नाही परी? मम्मी काय थीम करतेस तू? हे कसला डोंगर? कैलास पर्वत पण नाही बोलता येणार। नाही, तिला विचार। पर्वतच करतोय। हा मम्मी नाग आडवा गेला तो। पर्वत आहे, शंकराची पिंड आहे। हे सगळं मानसीने बनवलेलं आहे। हात तिचे, डोकं माझं, कारण आम्हाला हे करायला खूप त्रास झाला, कारण आमची परीबाई आम्हाला खूप त्रास देते। आता रात्रीचे 2 वाजलेत पण तरी ती मोबाईल घेऊन बसलीये। दीदी तिथे गणपतीला डेकोरेट करते, पण ती काय तिला करू देत नाहीये आणि पप्पा झोपलेत। हो, कारण त्यांनाही बरं नाहीये। हो, त्याच्यामुळे इथे दोघींचाच उद्योग चाललाय आमचा। जो काय तो आता
जे राम भरोसे. जसं होईल तसं. तरी पूर्ण लाईट बीट केल्यावरती कळेलच कसं दिसतंय कसं नाही, काय करायला पाहिजे अजून. परत अजून हे पण येणार आहे, ढग येणार आहे. ढग येणार आहे आणि अजून पिंड अर्धवटच राहिलीये, त्याला आपल्याला ते लावायचंय, गंध लावायचा आहे. हॉलमध्ये सगळा पसारा झालाय, तो उचलायचा आहे. आज पूर्ण नाईट आउट होणार आहे आपला, कारण माझी तब्येत ठीक नाही, त्यांची तब्येत ठीक नाही. पण सकाळपेक्षा मम्मी मला आता जरा ठणठणीत वाटतीये, कारण जरा अर्ध झालंय. पोट माझं आता 50% ठीक आहे. औषध गोळ्या घेतले, गणपती बाप्पांनी ताकद दिली की बाई तू उठ आणि माझी सेवा कर. म्हणून मग मी काय झोपू शकली नाही, कारण शेवटी माझ्याशिवाय कोण करणार. मी म्हणजे डोकं तर माझं असतं ना. आता वरती चढ खाली उतर मी करू शकत नाही, पण डोकं माझं ठीक आहे. चला अजून पुढे भरपूर व्हायचंय. आताचे जस्ट फक्त किती % झाले? हे 25% झालंय फक्त. अजून घराची आवरावर आहे खूप, म्हणजे माझ्यासाठी अजून खूप काम आहे. बेडशीट बदलायचे, सगळं करायचंय. त्याच्यातलं आपलं मानसीबाई किती करेल आय डोंट नो. तिची थोडीशी हेल्प असणार आहे, ते पण मला खूप ओरडावं लागणार. अगं असं नको करू, असं नको करू. कट इसको कट किया जाएगा. ठीक आहे. आता काय ढगबेग टाकून ठेवायचंय का? इथे मध्ये आपला गणपती येणार आहे आणि अजून गणपतीच्या बाजूने कळेल अजून काय काय डेकोरेशन करायचंय, किती स्पेस ठेवायची, काय किती करायचंय ते. त्याच्यामुळे सगळं जोपर्यंत जागच्या जागी येत नाही तोपर्यंत नाही कळणार. हे नाग असं झुकलेला वाटतोय काय? नाही. ओके. बोल परी बोल. थांब. काय बोलू होती परी? गणपती बाप्पा क्रॉस आहे, मोरया है ना. पुढची ना अजून छोटी मूर्ती आणू आपण. नाही इकडून मूर्ती आहे ना, पाटावरची सरकव. हा बस. आणि ना थोडं माग घे. परी काय झालं? तुला खेळायचंय? अरे पण ते गणू बाप्पाच आहे. परी बाहेर गणू बाप्पा कसा बसलाय बघून ये जा. काय करते मम्मी आता? हे सगळं आतापर्यंत ताईने आणलेले ज्वेलरी सगळं घालते गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाचा मेकअप चालू आहे. मेकअप झाला. हा हार ज्यावेळेस माझा सोन्याचा हार चोरी गेला होता त्यावेळेस मी गणपतीला बोलली होती माझा हार मिळाला तर मी तुला चांदीचा हार करेन, कारण सोन्याची करायची माझी ताकद नव्हती. त्याप्रमाणे मी हा चांदीचा हार केलेला आहे आणि तो दरवर्षी मी घालते. त्यावेळेस घेतलेला फक्त 900 रुपयाचा हार आहे. आता त्याची जास्त किंमत झाली आहे. 42 ग्रॅमचा हा हार आहे, म्हणजे 4 तोळे 4.25 तोळ्याचा. पण आता गणपती किती सुंदर दिसतोय. तर इथे आम्ही आता नॉर्मली डेकोरेशन करून ठेवलेलं आहे, पण अजून कंप्लीट नाही झालंय. इथे बाजूला ढग येणार आहेत आणि लाईट बाकी आहे, पण उद्या सकाळी पूजा करणार आणि मग त्यानंतर आम्ही पुढचं काही डेकोरेशन जे आहे ते आम्ही करणार आहोत. पूजेसाठी जागा हवी म्हणून आम्ही सध्या एवढंच ठेवलेलं आहे आणि बाकी घर तर आवरून झालेलं आहे. आता सगळी साफसफाई झाली, कारण आम्ही आधी केलं होतं पण खूप थोडंसं झालं होतं.
पण आता एवढा कचरा झाला होता, माती झाली होती, बऱ्यापैकी सगळं क्लीन करून अख्खं घर स्वच्छ सुद्धा झालेलं आहे आणि अजून बरीच छोटी मोठी कामं बाकी आहेत. आता वाजलेत रात्रीचे 4:30. ऍक्च्युली रात्रीचे 4:30 नाही, सकाळचे 4:30 आणि आता सगळे झोपायला गेलेले आहेत. परी सुद्धा 3:30 वाजेपर्यंत जागी होती. तिला काही झोप येतच नव्हती आणि दीदीला तिने काहीच काम करून दिलं नाहीये. गणपतीला डेकोरेशन करून दिलं, हेच सगळ्यात मोठं काम होतं आणि ते तिने करून दिलं तिच्या मम्मीला, पण तिने बाकी काहीच करून दिलेलं नाहीये. पण असो, गणपतीला डेकोरेट करण्याचं जे मेन काम होतं ते दीदीने केलेलं आहे आणि ते सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. आणि आता आपला बाप्पा कसा दिसतो हे तुम्हाला सकाळी बघायला मिळेलच. तर आत्ताचा व्लॉग मी इथेच थांबवते. आता मी पण खूप थकलीये, पण मला झोप नाही आलीये, कारण आता वाजलेत 4:30. तर थोड्या वेळासाठी झोपून तरी काय करू. तर आता मी एडिटिंगला बसते फ्रेश होऊन, तितक्यात सकाळ होईलच आणि सगळे उठतीलच. तर चला, आपण आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तर आपल्याला 5 दिवस आपण काय काय करणार आहोत तर ते तुम्हाला बघायला मिळेल. तर पुढचे ब्लॉग सुद्धा नक्की बघत राहा आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओज जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. सो नोटिफिकेशन बेल वरती क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट नक्की करा. तर चला, आपण पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.